शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 78 0. त्यानंतर आता तुमच्या नावाची ही चर्चा सुरू झालेली आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया? यातला एक भाग खरा आहे की सुनेत्राताई पवार आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम हातात घेतल्यामुळं आणि विधानसभेत सुद्धा त्या निवडून आल्यामुळे स्वाभाविकच आहे की विधानसभा सदस्य म्हणून त्यांना यापुढे राहावं लागणार आणि मग नियमाप्रमाणे त्यांना राज्यसभेचं सभासदत्व सोडावं लागतं. तर त्याप्रमाणे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे, हे बरोबर आहे. पण मग आता त्यांच्या ठिकाणी कोण जाणार हे सगळं आम्ही मीडियातून वर्तमानपत्रातून ते वाचत असतो. काय अजून त्याच्यावर काय चर्चा वगैरे काही झालेली नाही, मला तरी तशी काही माहिती नाही. तुम्हाला आवडेल राज्यसभेत जायला? राज्यात किती वर्ष तुम्ही राजकारणात आहात? तुम्ही देणार आहात का? तुम्ही देणार नाही तर कशाला मला विचार आवडेल का म्हणून? चर्चा कोण तुम्हीच करता, आम्ही चर्चा करतो? आम्ही कोणी चर्चा केली? आम्ही नाही चर्चा करत. तुम्हीच चर्चा करता, तुम्हीच नावं छापता, तुम्हीच नावं सुचवता. आता काय करणार आपण? पक्ष काय निर्णय घेईल तो घेईल. काय आता माझ्या दृष्टीने म्हणाल तर ते मंत्रिपद आहे काय, त्याच्यामुळे मला काय एवढं त्याचं काय म्हणजे त्यासाठी प्रयत्न करायचं काही कारण उरत नाही, नाही का? एक सिनियर मंत्री आहे मी, त्यामुळे राज्यसभेवरच मला पाठवा असा आग्रह धरणं मी चुकीचं आहे. ते मला काय माहीतच नाही ना, अजून काही चर्चाच नाही ना कुठल्या कुठल्या भुजबळांचे काय. आम्ही वर्तमानपत्रातून वाचतो आहोत. जोपर्यंत ते फायनल होत नाही तोपर्यंत तुम्ही अनेकांची नावं छापतच राहणार आहात, सांगतच राहणार आहात. सर, आपण कोर कमिटीचे सदस्य आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या अनेक महत्त्वाची पदं रिक्त आहेत. त्याच्यामध्ये आता राज्यसभेची तर चर्चा सुरूच आहे. मात्र युवक प्रदेशाध्यक्षपद, महिला विभागाचं अध्यक्षपद, महिला प्रदेशाध्यक्षपद, मुंबई अध्यक्षपद मात्र 2 अडीच वर्षापासून रिक्त आहे. कुठलीच पदं भरली गेलेली नाही. आता 2 वर्षाचा काय तो हिशोब काय मागण्यात काय किंवा विचार करण्यात अर्थ नाही. एक आहे की ह्या सुनेत्राताई आल्यापासून नुकतीच त्यांची जी आहे निवडणूक होती, म्हणजे नवीनच त्यांनी कार्यभार हातात घेतला उपमुख्यमंत्री पदाचा आणि निवडणुकीला त्या सामोऱ्या गेल्या. त्याच्यामुळे त्यामध्ये ते सगळे जे आहेत आतापर्यंत जे आहे गुंतलेल्या होत्या, हळूहळू त्यांनी लोक त्यांना भेटतात, ते पण माहिती घेत आहेत काय करायला पाहिजे ते. आणि मला असं वाटतं की आता कदाचित या महिनाभरामध्ये अनेक गोष्टीचा निपटारा ते करतील. 2 दिवसांपूर्वी मेघदूत बंगल्यावर महायुतीचे समन्वय समितीची बैठक पार पडली होती, अशी एक चर्चा चालू आहे. कुठे? समन्वय समितीची कोणाच्या हो ती जी आहे ना की ते बरोबर आहे. मी तर त्याबद्दल बाईट दिलेलं आहे ना, मी बाईट दिला ते सांगितलं ना की महायुतीतले प्रत्येकी 2 मंत्री जे आहेत ते सामील होते. राज्यस्तरीय स्तरावर निधीचं वाटप कसं करायचं, जिल्हा स्तरावर कसं करायचं, कमिट्यांच्या बाबतीमध्ये कशा रीतीने वाटप करायचं, याची जी प्राथमिक जी चर्चा जी आहे सर्वसाधारणपणे काहीतरी त्याला नियम घालून द्यायला लागते. कोणी काय करतो, कोणी काय करतो असं होतं कामा नये, म्हणून ती मीटिंग झाली हे खरं आहे. महामंडळाची फक्त यादी आलेली आहे. आता त्या याद्या ज्या आहेत
प्रत्येक पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे गेलेले आहे. मी पण माझ्याकडे जे काही होतं तिथे ठरलेल्या जे काही गोष्टी होत्या आणि महामंडळाची यादी ती सगळं मी सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री त्यांना दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील त्या सुधारणा त्या सुचवतील किंवा मुख्यमंत्र्यांना वाटलं तर ते सुचवतील, शिंदे साहेबांना वाटलं ते सुचवतील. प्रत्येक पक्षाचे जे प्रमुख आहेत ते सुधारणा सुचवून परत दुसरी मिटिंग पुढच्या मंगळवारी आमचे होईल. त्यावेळेला मग ह्या सगळ्या गोष्टी जे आहे हळूहळू एक एक गोष्टीला अंतिम स्वरूप देण्यात येईल. सर, देशभरात आता पुन्हा एकदा नव्याने जनगणना सुरू झाली आहे. तुम्ही सातत्याने मागणी केलेली होती की खरं तर जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे, जेणेकरून समोर जो खरा आकडा आहे तो समोर येईल, अशा पद्धतीची तुम्ही मागणी केली. असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आताची जी गणना आहे ती घरगणना आहे आणि जातनिहाय जनगणना ते नंतर करणार आहेत. सातत्याने ते बोलतात. किती वेळा त्यांनी बोलायचं दिल्लीच्या लोकांनी, दिल्लीच्या प्रमुखांनी. ते म्हणालेत ना की अगोदर आम्ही घरगणना करतो आहोत, किती घरं आहेत, कोण आहेत, त्या घराची परिस्थिती काय, आणि नंतर आम्ही जातगणना करणार आहोत ते सांगतायत. भंडाऱ्यातल्या ओबीसी संघर्ष समितीने खरं तर इशारा दिलेला आहे. तर ते आता ते असं आहे की ओबीसी हा घटक फार मोठा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक संस्था आहेत. कोण काय बोलेल. माझी जी माहिती जी आहे ती ही आहे की ही घरगणना आहे आणि ही घरगणना झाल्यानंतर मग जातगणना पुन्हा होणार आहे. अशा रीतीच त्यांची जी आहे मांडणी आहे. विरोधक सातत्याने म्हणतात की सत्ताधारी पक्षाला ही जातनिहाय जनगणना जी आहे ती करायचीच नाही, खरं तर याच्यामध्ये विलंब लावण्याचा त्यांचा सगळा प्रकार आहे. विरोधी पक्षांचं काम आहे टीका करणं. त्यांनी जर टीका केली नाही तर ते विरोधी पक्ष म्हणून कसे काय राहणार? ते त्यांचं कामच आहे ना. मी पण विरोधी पक्षात अनेक वेळा होतो. विरोधी पक्षांचा जे नेता सुद्धा होतो. काय म्हणतात त्याला, विरोधी पक्ष नेता होतो. कधी कधी एकटाच असायचो 85 ते 90. काय आमचं कामच आहे. जे विरोधात असतात त्यांचं कामच आहे सरकारवर टीका टिप्पणी करणं किंवा बोल लावणं. त्याच्यामध्ये नवीन काय आहे ते तर त्यांना करायलाच पाहिजे. सर, नाशिकमधल्या रिंग रोडचं जे भूसंपादन होतं त्यावेळेला शेतकऱ्यांना मारहाण झाली. जे प्रांताधिकारी आहेत पवन दत्ता त्यांच्यावर कुठली अद्याप कारवाई झालेली नाही. ती गिरीश महाजनाचे कलेक्टर आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलेला. मी काय ऐकलं मारहाण झाली वगैरे, परंतु काहीतरी अडचणी निर्माण झालेल्या आहे रिंग रोडच्या संदर्भामध्ये, ॲक्विजिशनमध्ये. काय असं काहीतरी मी ऐकलेलं आहे. कारण बऱ्याच दिवसात मी काही त्या विषयावर काही चर्चा काही झालेली नाही माझी, कम माहीत नाही मला. नसरापूरच्या प्रकरणामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवरती ज्या पद्धतीत अत्याचार झाले, सगळीकडनं संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तुमची यावरती काय प्रतिक्रिया? काय माणूस जर स्वतः सैतान जर व्हायला लागला, राक्षस व्हायला लागला, हे अशासारखे सगळे प्रकार होतात. मग त्याच्यासाठीच मग आपला हा कायदा तयार झालेला आहे. आणि हा आपल्या कायद्यानं विलंब जो आहे स्पेशल कोर्टमध्ये जे आहे त्या सगळ्या केसेस चालवून जे आहे फार लवकरात लवकर लोकांचं जे म्हणणं आहे ते लोक एवढे चिडलेले आहे की रस्त्यावर फाशी द्या, काय त्याला फासावर लटकवा, सगळ्यांच्या समोर लटकवा, इथपर्यंत घृणास्पद अशा रीतीचं जे काही काम ही सैतानी मंडळी करत आहे त्याचा क्षोभ लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कायदासुद्धा अतिशय तसे कडक झालेले आहेत. आता कोर्ट जे आहे त्याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टवर ते घेईल आणि अगदी मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये अतिशय कडक स्टेटमेंट केलेलं आहे. सगळ्यांनी केलेलं आहे. सुनेत्राताईंनी पण केलेलं आहे, शिंदे साहेबांनी पण केलं. आणि आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा इतर लोक जसं ऐकतात तसं कोर्टामध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत, कोर्ट अधिकारी, न्यायाधीश आहेत, ते पण ऐकतात ना. ते पण हा जो पब्लिक आउटक्राय ज्याला आपण म्हणतो आहोत
त्यांच्यासुद्धा कानावर जातोच ना. पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकारण तापलेलं आहे आणि पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकारण तापले. ममता बॅनर्जी असं म्हणतात की मी काय माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, त्यामुळे वातावरण त्या ठिकाणी खूप तापलेलं आहे. कसं पाहता त्या परिस्थितीमध्ये? आता का मला काही कल्पना नाही. मी आत्ताच कोणाशी तरी चर्चा करत होतो की नक्की कायदा काय सांगतो या बाबतीमध्ये. असं कसं, कारण हे पहिल्यांदाच माझ्या जवळजवळ मला 60 वर्ष झाले राजकारणामध्ये. तर अशा रीतीनं म्हणजे निवडणूक झाल्यानंतर आणि मेजॉरिटी गेल्यानंतर सगळे मुख्यमंत्री राजीनामा देतात लोकभवनमध्ये जाऊन. आता पहिल्यांदाच ही अशी घटना आहे. त्यामुळे ते काय प्रोज अँड कॉन्स आहेत, त्यातले नियम काय आहेत, त्याचं बघावे लागतील की मग पुढं काय करणार आहे. पण त्याला काहीतरी तर नियम असतीलच ना संविधानामध्ये. पश्चिम बंगालमध्ये हिंसा देखील मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. भाजप जिंकून आल्यानंतर इथलचे पश्चिम बंगालमधले पुतळे असतील, लेनिनचा पुतळा तिथे तोडला गेला. अनेक जागांची नामांतरण करण्याच्या संदर्भातले तिथे आंदोलन आता सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होतात आहेत. शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक असलेली त्यांची गोळी झाडून हत्या होते. या सगळ्या हिंसाचाराच्या गोष्टींना कशा पद्धतीने? आता मी एवढं सांगणार की बाबा ठीक आहे, निवडणूक झाली आणि आम जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं सगळ्यांनी पण वागलं पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्षाने एवढंच मी सांगू शकतो. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर त्यांनी खरं तर टीव्हीके पक्षाचं सगळ्यात आता मोठं बहुमत तमिळनाडूमध्ये आलेलं आहे आणि सत्ता स्थापनेचं निमंत्रण देखील राज्यपालांकडनं टीव्हीके पक्षाला देण्यात आलं. परंतु राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडनं टीव्हीकेचे जे नेते आहेत विजय थलपती त्यांना मात्र सांगण्यात आले की बहुमताचा पुरावा द्या, अशा पद्धतीची मागणी राज्यपालांकडनं करण्यात आली आहे. ही कशी घटना बघता? कारण की बहुमत हे पटलावरती सिद्ध करायचं असतं, परंतु राज्यपालांनी पुरावा मागितला बहुमताचा. नाही, की कुठल्याही राज्यपालाच्या विरुद्ध मंत्रिमंडळात कुठल्याही मंत्रिमंडळात असलेले एखादं सदस्य मी कशा त्याने कॉमेंट करू शकतो? थँक्यू.